नमस्कार मित्रांनो, आज आपण गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर जवळ असलेल्या हत्ती कॅम्प परिसरात आलो आहोत. इथलं सौंदर्य, शांत वातावरण आणि हिरवगार मनाला खूपच छान वाटते. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला या परिसरातील एक छोटी सफर घडवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. अखेरीस आम्ही पोहोचलो हत्ती कॅम्पला. पण इथं एकच हत्ती होता. तिचं नाव होतं रूपा. तर तिला बघत होतो आम्ही काही वेळापर्यंत. खूप छान ती आंघोळ करत होती. मग नंतर तिथल्या केअरटेकरला आपण विचारलं की किती वाजेपर्यंत हत्ती येणार. तर ते बोलले की 1-1.5 वाजेपर्यंत येणार. तुम्हाला पण जर हत्ती बघायला यायचं असेल तर मॉर्निंगलाच नका येऊ. तकरीबन 12च्या नंतर आलं की बरं होईल. हत्ती खूप लांब होते, हळूहळू येत होते. आम्ही त्यांची वाट बघत होतो. ती किती वाजेपर्यंत येणार आता काय सांगता येत नव्हतं. हे आहे रूपा, जी की खूप वर्षापासून इथं आहे. म्हणजे खूप वयस्कर आहे. हा आहे तन्मय. इथं त्यांच्यासाठी खाद्य बनवण्यात येत होतं. भात मांडला होता काहीतरी. आणि ही आहे आमची मायरा, जे की खूप एक्सायटेड होती त्यांना बघण्यासाठी. इकडे तिकडे फिरत होती. एका जागात का तिचे पाय राहत नव्हते. लगभग जवळ आलेच होते. त्यात एक छोटासा पण हत्ती होता. आत्ता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे तेवढं पाणी पण नाही आणि हिरवंगार पण नाही तेवढं. पण छान वाटत होतं. हा मोठा हत्ती होता एकदम. याच्या मागे त्यांचा ग्रुप, बहुतेक हा लीड करत होता आपल्या ग्रुपला. समोर हा आणि मागे त्यांचा ग्रुप. तिथे एक छोटासा हत्ती पण होता. तो इकडे तिकडे धावत आहे. सगळे जवळ आले. त्यांना पण भूक लागली असेल. त्यांचा टाईम आहे वाटते हा जेवणाचा. त्या छोट्याशाचं नाव होतं गणेश शेट. जास्तच नटखट होते. हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढायला लागली होती. खूप सारे पर्यटक आले होते. हे 2 हत्ती मात्र साईडलाच उभे होते. तिथं काही येत नव्हते जवळ. ही आमची ताई. हा एक हत्ती जास्त आपला गणेश भाऊ इकडेच येण्याचा प्रयत्न करत होता. मागं सरकला मग नंतर. अशा प्रकारे आमचा हा प्रवास खूप छान होता. मजा आली बघून. जर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्कीच या कॅम्पला विजिट करण्यासाठी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. नसेल आवडला असेल तर डिसलाईक करा. काही चुकलं असेल तर कमेंट करा.